नमस्कार मंडळी. पुणे म्हाडाची जी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य त्यासंबंधीची एक महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे यासाठीची अर्जाची जी मुदत आहे ती पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील 4 तारखेला ही मुदत संपली होती. ती मुदत आणखीन वाढवून 13 तारखेपर्यंत एक्सटेंड केली होती. परंतु आणखी बऱ्याच जणांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊनच म्हाडा पुणेकडून ऑफिशियली हे सांगण्यात आलेलं आहे की आता जी ही 13 तारखेची अर्जाची मुदत संपत होती ती आता वाढवून पुढे 28 मे 2026 रोजीपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. ही जी महत्त्वाची सूचना आहे, म्हाडाकडून हे लेटर काढण्यात आलेलं आहे ऑफिशियली. तर यामध्ये सांगण्यात आलेले आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे ज्या 295 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख ही 28 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. तर नक्कीच बऱ्याच जणांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील बरेच जण सांगत होते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाहीये, तर कुणाचं डॉक्युमेंट अपलोड करायला प्रॉब्लेम येत आहे, असे बरेच अडचणी येत असल्यामुळे पुणे म्हाडाकडून देखील याची तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. 28 मे ही याची शेवटची तारीख आहे जी नव्याने देण्यात आलेली आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी आहे. धन्यवाद.